नमस्कार, मी सीमा. स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता बाहेरचं वातावरण तुम्ही पाहत आहात. मस्तपैकी जोरदार पाऊस पडून गेलेला आहे आणि बाहेर मस्तपैकी थंडगार वातावरण तयार झालेलं आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पावसाळ्यामध्ये नेमका आपला आहार कसा असावा याबाबत आपण पाहून घेणार आहोत. तर आज मी माझं मॉर्निंगचं थोडं रुटीन शेअर करत पावसाळ्यातील आहार कसा असावा याबाबत तुमच्याशी चर्चा करणार आहे. पावसाळ्यामध्ये पचनास हलका आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार आपण घेतला पाहिजे आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये भाज्या, फळं खाताना ती आपण स्वच्छ धुवून शिजवून घेतली पाहिजेत. तसं तर बघायला गेलं तर भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतली पाहिजेत. आपल्याला जर असं वाटत असेल की त्या भाज्यांवरती थोडेसे कीटक वगैरे आहेत, तर त्या भाज्या आपण मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून व्यवस्थित 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून मग ते आपण शिजवून घेतल्या पाहिजेत. फळं स्वच्छ धुवूनच खाल्ली पाहिजेत. बाहेरचं मसालेदार पदार्थ किंवा मग तळलेले पदार्थ शक्यतो आपण पावसाळ्यामध्ये टाळलेले पाहिजेत. का? कारण की त्याचं कारण एकच आहे. आपला जो पचनशक्ती जी असते तर त्याचं कार्य थोडंसं मंदावलेलं असतं आणि म्हणूनच आपल्याला पचनशक्तीची काळजी करत आहार घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये शक्यतो आपण कडधान्य, सुकामेवा, हंगामी फळं खाल्लं तर ते आपल्या आहारासाठी फायदेशीर आहे आणि म्हणूनच आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे थालीपीठ. तर आता थालीपीठामध्ये देखील मी हे थालीपीठाचं पीठ घरातच बनवून घेतलं होतं आणि हे पिठामध्ये मी काय काय घातलेलं आहे ते सगळ्याच प्रकारच्या डाळी घातलेल्या आहेत, सगळ्या प्रकारची कडधान्य घातलेली आहेत, गहू, ज्वारी, तांदूळ, ओट्स, नाचणी, बाजरी, मका तर हे सगळं घातलेलं आहे आणि याचं पीठ तयार करून मी ठेवलेलं आहे. तर आता हे पीठ जर म्हणाल तर इतकं पौष्टिक आहे ना, पूर्ण प्रोटीनयुक्त पीठ आहे. तसं बघायला गेलं तर आपण बाहेरून प्रोटीन विकत घेतो 2 ते 3 किलोचे डबे आणि हे डबे खूप महागडे असतात. तर अशाच पद्धतीचं पीठ जर तुम्ही घरी बनवून ठेवलं जसं की मी सांगितलंय, तर तशा पद्धतीचं पीठ तुम्हाला फार फायदेशीर पडेल. तर आता या पिठापासून तुम्ही धिरडी बनवू शकता, थालीपीठं बनवू शकता, आप्पे बनवू शकता, भाकरी बनवू शकता किंवा मग थोडंसं तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर त्यापासून तुम्ही ढोकळा किंवा मग भजी वगैरे असे प्रकार देखील बनवू शकता. सोबतच या पिठामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या चिरून त्याचे थालीपीठ, आप्पे देखील बनवून घेऊ शकता, धिरडी बनवून घेऊ शकता. तर हे इतकं पौष्टिक पीठ आहे ना, तर अशा प्रकारचा नाश्ता जर तुम्ही बनवला आणि घरामध्ये नाश्त्याला देऊन मुलांच्या डब्याला जरी दिलं ना, तर पोट देखील भरतं आणि मस्तपैकी चवदार पदार्थ खायला मिळाला याचं समाधान देखील सगळ्यांनाच मिळतं. तर आज मी थालीपीठासोबतच मूग डाळीची तिखट डाळ बनवणार आहे. म्हणजे डाळ कांदा जो म्हणतो ना, तर ते बनवणार आहे. तर इथे मी बाजूच्या टोपामध्ये मुगाची डाळ बनवतेय, डाळ कांदा. एका साईडला मी गरमागरम चहा बनवून घेतलेला आहे आणि आता थालीपीठामध्ये घालण्यासाठी मी साधेच थालीपीठ बनवणार आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता. तर आजच्या थालीपीठामध्ये मी जास्त काही न घालता कांदा, कोथिंबीर, कसुरी मेथी सोबतच हळद, तिखट, मीठ, थोडासा ओवा या प्रकारचे जिन्नस घालून थोडेसे तीळ वगैरे घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग याचे थालीपीठ आपण थापून घेऊ शकतो. तर इकडे एका साईडला मी मुगाची डाळ बनवत ठेवलेली आहे आणि हा माझा लहान मुलगा तर मी कुकिंग करत असताना तो देखील असं थोडं-थोडं माझ्या पाठीमागे पुढे करत असतो आणि आता तो बघतोय की मी काय करतीये ते. किचनमध्ये मुलांची लुडबुड असेल ना, तर हमखास ती करू द्यावी आणि थोडंसं सांभाळत त्यांना काळजी घेत त्यांची पदार्थ बनवायला आपण देखील त्यांना शिकवलं पाहिजे. म्हणजे आयत्या वेळेला ते देखील बघत असतात, शिकत असतात, की मम्मी कशा पद्धतीने कुकिंग करते आणि आयत्या वेळेला जर कधी संधी मिळाली, तर ती संधी आपण त्यांना देखील दिली पाहिजे. याने काय होईल, मुलं सक्षम होतात म्हणजे स्वतःचं जेवण देखील कधी जर असं झालं, मम्मी-पप्पा घरी नसले, तर स्वतःचं जेवण स्वतः काहीतरी घरी बनवून नक्कीच खाऊ शकतात. तर आता इथे काय मी माझ्या मुलाला जास्त काही मोठं काम सांगितलेलं नाहीये. फक्त तो बघतोय की मी डाळ कशी करते आणि तो शिकतोय. तर लास्ट टाईम तो मला म्हणत होता की "मम्मी मला ना तू डाळ बनवायला शिकव, मला ऑमलेट बनवायला शिकव, मॅगी बनवायला शिकव." तर हल्ली तो मॅगी वगैरे तो स्वतः बनवतो. पण आता ना त्याला कुकिंगमध्ये थोडा इंटरेस्ट वाटतोय वाटतं. तर तो ना असं अधेमध्ये असं काही ना काही बघून असं शिकत असतो. तर असो चांगली गोष्ट आहे आणि जी गोष्ट आपली मुलं शिकत असतात चांगल्या गोष्टी तर त्या आपण नेहमीच
आई म्हणून किंवा मग गृहिणी म्हणून त्या आपण शिकवल्या पाहिजेत. तर पावसाळ्यामध्ये नेमकी कोणती कडधान्य खाल्ली पाहिजेत की जी आपल्या पचनासाठी हलकी असतील? तर साधारणपणे मूग, मसूर, मटकी ही कडधान्य पचनासाठी हलकी असतात. तर या कडधान्यापासून तुम्ही मोड आणून त्याची उसळी बनवू शकता, धिरडी बनवू शकता, डोसे बनवू शकता, आप्पे बनवू शकता. खूप वेगवेगळे असे प्रकार आहेत जे तुम्ही यापासून बनवून मुलांना आणि आपल्या परिवारातील लोकांना खाऊ घालू शकता. मीठ सगळं घालून घेणार आहे आणि आता हे जे पीठ आहे ना, जसं की डाळ, कडधान्य आणि धान्य हे सगळे एकत्र करून त्याचं जे मी पीठ बनवलं होतं, तर ते मी पीठ घालणार आहे आणि ते छान असं मिक्स करणार आहे. बऱ्याचदा असं होतं, की दही जर शिल्लक असेल तर दही देखील तुम्ही थोडंसं त्यामध्ये घालू शकता किंवा मग घरामध्ये जर पनीर काढलं असेल, तर त्या पनीरचं जे थोडंफार पाणी आहे ना, तर त्या पाण्यामध्ये हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता, मिक्स करून घेऊ शकता. खूप चवदार आणि खूपच हेल्दी असे हे थालीपीठ बनून तयार होतात. कारण की पनीरचं जे पाणी असतं त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि हे जे पीठ आहे ते ऑलरेडी प्रोटीनचंच आहे. यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालून देखील तुम्ही याचे थालीपीठ बनवू शकता. आता यामध्ये मी काही जास्त भाज्या घातलेल्या नाही. फक्त कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे. त्याचं एक कारण आहे, पावसाळ्यामध्ये पालेभाज्या टाळणे सगळ्यात चांगलं. कारण की पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवरती बारीक-बारीक असे कीटक असतात, अळ्या वगैरे असतात आणि त्यामुळे आपण पालेभाज्या शक्यतो पावसाळ्यामध्ये टाळतो. पण कारली, दोडका, गिलके यासारख्या भाज्या पावसाळ्यामध्ये खाणं खूप फायदेशीर असतं आणि म्हणून या थालीपीठामध्ये तुम्ही किसलेला दुधी घालू शकता, दोडका घालू शकता आणि मस्त चवदार असं थालीपीठ बनवू शकता. पावसाळ्यामध्ये शक्यतो गरम आणि मसालेदार पदार्थ टाळलेलेच चांगले. कारण की पावसाळ्यामध्ये पचनक्रिया ही आधीच मंदावलेली असते आणि म्हणून मसालेदार तळलेले पदार्थ जर खाल्ले तर ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. शिवाय बाहेरचे जे तळलेले जे पदार्थ आहेत जर तुम्ही ते आणून खात असाल तर त्यापासून तुम्हाला फूड पॉयझन होण्याची देखील शक्यता असते आणि म्हणून बाहेरचे पदार्थ तळलेले गरम पदार्थ शक्यतो आपण टाळले पाहिजेत आणि हे पदार्थ आपण घरामध्ये देखील कमीत कमी प्रमाणामध्ये बनवले पाहिजेत. तर इथे मी स्वच्छ असा रुमाल धुवून ओला करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे आता पीठ घेऊन अशा पद्धतीचं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. थालीपीठ हे मी लोखंडी तव्यावरती शेकणार आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. लोखंडी तव्यावरती तुम्ही कोणत्याही भाज्या बनवा किंवा थालीपीठं बनवा, चवदार आणि खमंग लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट, लोखंडी भांड्यांमध्ये ज्यावेळेस तुम्ही पदार्थ बनवता, त्यावेळेस थोडंफार का होईना लोह हे आपल्या पदार्थामध्ये उतरत असतं. थोडक्यात आपल्या शरीराची लोहाची जी गरज आहे ती या भांड्यांमधून आपण पूर्ण करू शकतो. तर अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही नक्कीच बनवत चला. आता पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर पाऊस भरपूर पडत असतो, वातावरण थोडंसं गार असतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त तहान आपल्याला लागत नाही. पण त्यामुळे आपली जी बॉडी आहे, शरीर आहे ते डिहायड्रेट होण्याची शक्यता असते आणि म्हणून पावसाळ्यामध्ये देखील आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या बॉडीचं म्हणजे शरीराचं पचनक्रिया चांगली चालते, सुधारते, सोबतच जे हायड्रेट आपली बॉडी राहण्यास मदत होते. आता इथे मस्त खमंग असं थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे आणि लोखंडी तव्यावरती ना खूप छान असे थालीपीठ भाजले जातात. तर इथे मी थालीपीठ भाजलेलं एका प्लेटमध्ये काढलंय, मुलाला देते आणि आता हे दुसरं थालीपीठ मी घालून घेतलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पावसाळ्यात आपण काय टाळलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच मी जसं सांगितलं, पावसाळ्यामध्ये बाहेरचे मसालेदार तळलेले पदार्थ खायचं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत. त्यामुळे जे आपण बघतो ना, की बाहेर आता खूप असे पोटदुखीचे, उलट्यांचे असे आजार सुरू होतात, तर ते ह्याच पदार्थांमुळे होतात आणि म्हणून शक्यतो आपण या पदार्थांपासून लांब राहिलं पाहिजे. जितके पदार्थ तुम्हाला घरात बनवता येतील तितके तुम्ही बनवून आपल्या परिवाराला देऊ शकता. दुसरी गोष्ट आहे पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांमध्ये किटाणू, बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असल्याने पालेभाज्या देखील आपण जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये टाळलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही फळभाज्या नक्कीच खाऊ शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट समुद्री खाद्यपदार्थ जसं की मासे म्हणा किंवा मग समुद्री खाद्यपदार्थ जास्तीत जास्त खाणं टाळलं पाहिजे. कारण ते दूषित होण्याची शक्यता जास्त असते पावसाळ्यामध्ये आणि म्हणून हे पदार्थ देखील आपण लांबच ठेवले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे जास्त गोड पदार्थ आपण खात असतो. तर पावसाळ्यामध्ये याचं प्रमाण कमीत कमी केलं पाहिजे.
आता सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे पावसाळ्यामध्ये बाहेरचं पाणी पिणं टाळलं पाहिजे आणि उकळलेलं पाणीच आपण पिलं पाहिजे. घराबाहेर पडताना पावसापासून बचाव करण्यासाठी योग्य ते कपडे घातले पाहिजेत. पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवला पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे आणि थोडे बहुत जर आपल्याला तब्येतीच्या तक्रारी जर जाणवत असतील तर त्या बाबतीमध्ये आपण डॉक्टरचा सल्ला देखील घेतला पाहिजे. आता पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर पावसाळ्यामध्ये भाजीपाल्यामध्ये आपण शक्यतो कारले, दुधी भोपळा, दुधी सोबतच भोपळ्यांनी भरलेले दिसलेले असे त्या कॅटेगरीतले जे भोपळावर्गीय भाज्या असतात, तर त्या भाज्या तुम्ही घेतल्या पाहिजे. सोयाबीन, भेंडी, टोमॅटो, काकडी यासारखे इतर भाज्यांनी भरलेले जे पदार्थ आहेत, ते आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजेत. यामुळे आपल्या आतड्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास कारणीभूत ठरते. सोबतच संसर्ग टाळण्यासाठी हळद, कडुनिंब, मेथी यासारख्या औषधी वनस्पतीचा देखील आपण आहारामध्ये वापर केला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की भूक नाहीये, पचनक्रिया मंदावलेली आहे, अशा वेळेस आपण सूपाचा वापर करू शकतो. म्हणजेच वेगवेगळ्या भाज्यांनी बनवलेलं गरमागरम सूप जर आपण वाटीभर घेतलं, तर ते पचायला देखील सोपं असतं आणि पोट देखील भरलं जातं आणि सोबतच आपलं मन देखील प्रसन्न, आनंदी राहतं. पावसाळ्यात प्रक्रिया केलेले स्नॅक्स किंवा जंक फूडसाठी खजूर, काजू, अक्रोड, बदाम यासारखे सुके फळं आणि काजू खाणं हा एक उत्तम पर्याय आहे. जीवनसत्व, खनिज, नियासिन आणि रिबोफ्लेविनने समृद्ध असलेले हे पदार्थ आपल्या पेशींना निरोगी ठेवतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनवतात. उन्हाळ्याच्या कडक उन्हानंतर पावसाळा हा एक स्वागतार्ह बदल आहे, परंतु त्याचबरोबर आरोग्याच्या अनेक धोक्यांसह येतो. पावसाळ्यातील अन्नाबाबत आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास आरोग्य बिघडू शकते. हे पौष्टिक पदार्थ, ऊर्जा देणारे खाण्याव्यतिरिक्त पावसाळ्यात चांगल्या स्वच्छतेकडे देखील आपण लक्ष दिले पाहिजेच. म्हणजेच रोजच्या स्वच्छतेकडे, घराची स्वच्छता सोबतच आरोग्याकडे देखील आपण तितकंच लक्ष दिलं पाहिजे. आपली जी रोजच्या वापरातली जी भांडी आहेत ती देखील आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. खाद्यपदार्थ बनवलेले असतील तर ते झाकून व्यवस्थित ठेवले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ताजं आणि फ्रेश असं शिजलेलं अन्न जर आपण खाल्लं तर आपल्याला आरोग्याच्या तक्रारी अजिबातच भेडसावणार नाहीत. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पावसाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हो, आजच्या माझ्या जेवणामध्ये आहे मस्तपैकी गरमागरम चपाती आणि करटुल्याची भाजी. तर भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.